पण बाबासाहेब जिवंत होते त्यापेक्षा आज बाबासाहेब आपल्यात नाहीत, पण त्यांच्या लिखाणांनी, त्यांच्या विचारांनी अनेकांच्या आजही बाणगुळांच्या बुडाला आग लागते. आणि तसंच आग लागणारं एक प्रकरण आज महाराष्ट्रात, भारताच्या कानाकोपऱ्यात रीलवर, व्हिडिओ माध्यमातून दिसते. आणि ज्याला भगंदर नावाचा आधार झालाय तो वकील हे अनिल मिश्रा. 2 GB नेट तुमच्याकडे आहे, त्यामध्ये बाबासाहेबांच्या विरोधात कमेंट करून त्या बाबासाहेबाच्या संविधानानं तुमच्यावर केलेले उपकार तुम्ही विसरत असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या मायबापाचे होऊ शकत नाहीत. ही देखील खऱ्या अर्थानं खंत आहे. अनिल मिश्रा महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश नावाचं राज्य, ग्वालेर हायकोर्ट यामध्ये वकील असणारा हा अनिल मिश्रा, ज्या बाबासाहेबाच्या संविधानाचा वापर करून, ज्या बाबासाहेबाच्या संविधानाच्या अधिकारामार्फत तू LLB झाला, तुला वकिली करण्याचा अधिकार मिळाला आणि तिथं त्या बापाचे उपकार विसरून तू बाबासाहेबाच्या स्मारकाला, बाबासाहेबाच्या पुतळ्याला आणि तुला जे वाटेल ते तू बाबासाहेबांवर बोलत असेल तर याचा अर्थ आणखीही तुमच्या डोक्यातून बाबासाहेबांचा द्वेष गेला नाही. गाव कुसाच्या बाहेर राहणारे आम्ही लोक है ना, त्यानंतर देवळीमध्ये वेगळा आमचा कप, आमची वेगळी पंगत, त्यातून आमच्या बापानं आम्हाला जनमानसात आणलं, त्यातून आमच्या बापानं आम्हाला शहरामध्ये आणलं, त्यातून आमच्या बापाच्या उपकारावर आम्ही घर बंगले बांधले, त्यावर चक्र आलं, आम्ही घोड्या गाड्यात फिरायला लागलो. कदाचित हे तुमच्या डोळ्यात खुपसत असेल, पण ताण घेऊ नका. शरीर मरता है, विचार नहीं. आणि ते लागू होते ओनली अँड वन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता बाणगुळा, तुझे बाबासाहेब आंबेडकर इंग्रजों के एजेंट थे, तर तुझ्या बापाचं, तुझ्या पंजोबाचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये केळ्या काय योगदान आहे ते एकदा सिद्ध कर. तुझ्या बापानं, तुझ्या आजानं, तुझ्या पंजोबानं, तुझ्या कुळातल्या लोकांना कुठं इंग्रजांचा मार खाल्लाय, कोणत्या जेलमध्ये होते ते सिद्ध कर. का फक्त प्रकाश झोतात राहायचे, कोणीतरी लाईक आणि व्ह्यू मिळावं, तू चर्चेत राहायला पाहिजे, तो नाव माहीत झालं पाहिजे. काल परवा एक दलिंदर है ना, का वांधे काऊन तुम्ही, तर तुम्हाला हे चर्चेत राहायचंय. कारण शेळे होऊन उठाचा मुका घ्यायचा नाही. कळलं का? अरे रुमाल पांघरल्यानं सूर्याचं अस्तित्व मावळत नाही. ते तर प्रज्ञा सूर्य है, विश्वरत्न है, परम पूज्य है, बोधिसत्व है, महामानव है. यू आर जस्ट अ लॉयर.